CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। मुंबई में कृष्ण जन्माष्टमी बड़े धूमधाम से मनाया जाएगा। एक तरफ मुंबई में जहां बाढ़ की वजह से लोग परेशान हैं, दूसरी तरफ मुंबई में कुछ लोग समाज सेवा भी कर रहे हैं, बाढ़ पीड़ितों को मदद भी कर रहे हैं। लेकिन दूसरी बात अगर हम बता दें कि संस्कृति और सभ्यता से जुड़ी हुई है, धार्मिक है, इसीलिए लोग इस त्यौहार को मनाते हैं। दूसरी तरफ मैं आपको दिखा दूं कि किस तरह कृष्ण जन्माष्टमी कल मनाई जाएगी और ये गोविंदा पथक है जो कल दही हंडी फोड़ने की कोशिश करेंगे और दही हंडी को फोड़ेंगे और यहाँ पर उनकी प्रैक्टिस चल रही है। कल सुबह 8 बजे के बाद से मुंबई में कृष्ण जन्माष्टमी मनाया जाएगा। रात को 12 बजे भगवान श्री कृष्ण का जन्म होगा, उसके बाद से फिर यह त्यौहार पूरे भारत देश में मनाया जाता है। और वाशीनाका परिसर का आप इलाका है, ये देख सकते हैं कि किस तरह गोविंदा पथक यहाँ पर प्रयास कर रहे हैं और किस तरह यहाँ पर प्रैक्टिस कर रहे हैं ताकि कल गोविंदा पथक सही तरीके से दही हंडी फोड़ सके। हमारे साथ समाज सेवक और उप विभाग प्रमुख प्रमोद सिंधे जी हमारे साथ हैं, आइए उनसे जानते हैं। प्रमोद सिंधे जी, क्या कहेंगे, किस तरह गोविंदा पथक आगे चढ़ के कल हिस्सा लेंगे, मुंबई में अलग अलग क्षेत्रों में जाएंगे, क्या कहना चाहेंगे आप? हा जो उत्सव आहे हिंदूंचा उत्सव आहे आणि त्याचबरोबर सर्वांना सामावून घेणारा हा उत्सव आहे आणि हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहामध्ये आमच्या एमएमआरडी वसाहतीमध्ये राहणारे जे आमचे मित्रमंडळी आहेत, आज सलग 15 वर्ष आणि इथे आल्यानंतर जवळजवळ मला वाटतं 8 ते 10 वर्षापासून कधीही खंड न पडता गोविंदाचे थर हे रचत असतात आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक प्रयत्न ह्या मंडळाच्या माध्यमातून नियमित होत असतो। गोविंदाच्या व्यतिरिक्त इतर वेळेला हे मंडळ प्रत्येक वेळेला समाजावर काही संकट आलं तर हे पुढे येऊन त्यांच्या मदतीला काम करत असतं आणि मला अभिमान वाटतो ही जी आमची मुलं आहेत ही नेहमीच शिस्तीने, म्हणजे जसं आता शिस्तीमध्ये एकावर एक थर रचून हे पुढे जात असतात, तशा पद्धतीने इतर वेळीसुद्धा आपल्या जीवनामध्ये शिस्तीने ही मुलं काम करत असतात आणि चांगलं काम आहे आणि त्यामुळे यांना आपण नेहमी सतत प्रोत्साहन देत असतो। जरी महाराष्ट्रावर मोठं संकट जरी ओढवलं असलं तरी आम्ही सर्वांनीच किंवा किंबहुना या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी मदतीचं पाऊल जे आहे ते उचललेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला जरी दुःख असलं तरीसुद्धा त्याच्यावर मात करून आपण या ठिकाणी ही आपली संस्कृती रक्षणाचं आणि जपण्याचं काम आपण करत आहोत। मैं जानना चाहूँगा कि इन गोविंदा पथक को आप किस तरह मदद कर रहे हैं, इनको प्रेरणा किस तरह मिल रहा है कि आगे कल सुरक्षित सही तरीके से दही हंडी फोड़ सके ताकि किसी को एक्सीडेंट ना हो, किसी को मार ना लगे, उसके लिए क्या व्यवस्था है? बघा, गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी 10,000 कुटुंबाचं पुनर्वसन मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी ही जी लोक या ठिकाणी आली आणि आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी अनेक संकटाला सामोरं जात असताना या ठिकाणी ज्यावेळेला माझा आणि त्यांचा परिचय झाला त्यावेळेला त्यांच्या ह्या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून, आणि शिवसेना तुम्हाला माहिती आहे सातत्याने ह्या अशा उपक्रमांना वाव देत असते, तरुणांच्या पाठीशी उभी असते आणि ते कर्तव्य म्हणून, हे मदत म्हणून नव्हे, एक कर्तव्य भावनेतून माझं सुद्धा एक कर्तव्य म्हणून या मुलांना सोबत घेऊन मी काम करत असतो। जी हाँ, जिस तरह कल पूरे भारत देश में कृष्ण जन्माष्टमी मनाया जाएगा, यही युवा मुंबई की वाशीनाका महाड़ा कॉलोनी में बड़े पैमाने पर यहाँ पर प्रैक्टिस कर रहे हैं ताकि कल कृष्ण जन्माष्टमी के समय और जहाँ जहाँ मुंबई की अन्य जगहों पे दही हंडी लगाई जाएगी वहाँ पे मटकी फोड़ सकेंगे। हमारे साथ कुछ युवा हैं जो इस दही हंडी के लिए प्रैक्टिस कर रहे हैं, कल किस तरह उनको दही हंडी फोड़ना है। आप बताइए, आप लोग किस तरह प्रैक्टिस कर रहे हैं? प्रमोद सिंधे जी से क्या सहयोग मिला है? दादांकडून आम्हाला नेहमीच समर्थन लाभलेलं आहे आणि त्यांचं प्रोत्साहन लाभलेलं आहे। आम्हाला हे मंडळ सुरू करून गेली 9 वर्ष झालेली आहेत आणि सातत्याने दादा दरवर्षी आमच्या पाठीशी उभे राहतात। याही वर्षी त्यांनी आम्हाला त्याच प्रकारे साथ दिलेली आहे। गेले 1.5 महिना आम्ही इथे रात्रंदिवस सराव करीत आहोत। आमची मुलं कॉलेजला जाणारी आहेत, काही कामधंद्याला जाणारी आहेत, उच्च शिक्षित आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत। ही मुलं आपला कामधंदा आणि आपले शिक्षण सांभाळून रात्रंदिवस इथे प्रॅक्टिस करतात आणि हा जो हिंदुत्वाचा सण आहे, हा जो आपला गोकुळाष्टमीचा सण आहे, आपल्या श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आहे, हा आनंदाने साजरा करतात। आणि आम्ही इथे प्रत्येक गोविंदांचा विमा काढतो। सुरक्षिततेच्या कारणाने आम्ही हा विमा काढतो, कारण की कोणत्याही गोविंदाला
श्रीकृष्णाच्या कृपेने इजा होऊ नये हा आमचा पहिला उद्देश असतो. सुरक्षित गोविंदा सुखरूप गोविंदा हा आमचा दरवर्षीचा एक उपदेश आहे आणि संदेश आहे. मैं जानना चाहूँगा कि आप लोग किस तरह कल व्यवस्था है, किस तरह गाड़ी से जाएंगे, किस किस जगह पे जाएंगे जहाँ पे दही हंडी लगी होगी और आप लोग फोड़ने की कोशिश करेंगे? हम करीबन आम्ही जवळजवळ एक 150 मुलांचा आमचा हा मॉब आहे. आम्ही मुख्यतः ठाणे आणि मुंबई शहर इथे आम्ही फिरणार आहोत. तसेच एक आपल्याला माहीत असेल की गेल्या महिन्यामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये सांगली आणि कोल्हापूर इथे जो काही महापूर आला तिथे एक मदत म्हणून आम्ही आमच्या गोविंदांतर्फे जे काही आम्ही थर लावू त्याच्यामधून येणारी जी रक्कम आहे त्याच्यापैकी काही रक्कम ही आम्ही त्या पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहोत. हा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्व गोपाळांचा हा एकमतीने जो निर्णय झालेला आहे त्याच्याबद्दल मी सर्व गोविंदांचं आणि सर्व गोपाळांचं मनपूर्वक आभार मानतो. जी हाँ, युवाओं ने तो साफ साफ कह दिया कि जिस तरह महाराष्ट्र में सांगली हो या कोल्हापुर हो, जिस तरह बाढ़ आई थी वहाँ के जो ग्रामीण है, ग्रामीण इलाकों में जिस तरह खेतों में पानी भर गया था और किसानों की काफ़ी नुकसान हो गई, लोगों के घर में पानी भरने को नुकसान हो गया था. लोगों का कहना है, गोविंदा पथक का कहना है कि जो भी रकम हम पाएंगे, जो भी इनाम के पुरस्कार के रूप में हमें मिलेगा, हमारे मंडल को मिलेगा, हम बाढ़ पीड़ित में मदद के लिए हम लोग डोनेट करेंगे, हम लोग वहाँ पे सहयोग करेंगे. प्रमोद शिंदे जी, मैं जानना चाहूँगा कि जिस तरह युवाओं ने आगे बढ़कर बाढ़ पीड़ितों को मदद करने की बात कही है, क्या करेंगे इस पे? नाही, निश्चितच म्हणजे तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्राचं या देशाचं भवितव्य हे चांगलंच आहे आणि तरुणांमध्ये आज जवळजवळ आपण पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये 60% हे युवा आहेत. आणि हा जो एक फेज असतो युवा, या फेजमध्येच खऱ्या अर्थाने आपला देश घडत असतो, ते घडत असतात आणि त्यामुळे देश घडत असतो. आणि त्यांचा निर्णय अत्यंत अभिनंदनीय असा निर्णय आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे संकट ओढवल्यानंतर आम्हीसुद्धा याबी बरेच युवा आमच्याबरोबर होते की आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन जी काही सामग्री आम्ही जमा केली तीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी पोचवलेली आहे. आणि अशीच अपेक्षा आहे महाराष्ट्रातील आणि देशातील तरुणांकडनं. जी हाँ, गोविंदा पथक ने साफ साफ कह दिया है कि जो भी रकम हम पाएंगे कल इनाम के रूप में या जिस तरह भी स्वरूप में हमें मिले वो हम बाढ़ पीड़ितों के लिए मदद करेंगे. इस वक्त रात को 11 बज रहे हैं. रात को ठीक 12 बजे भगवान श्री कृष्ण जी का जन्म होगा. उसके बाद से पूरे भारत देश में यह गोविंदा उत्सव मनाया जाएगा, कृष्ण जन्माष्टमी मनाया जाएगा. कहीं ना कहीं जिस तरह भारतवर्ष में कृष्ण जन्माष्टमी मनाया जाता है, काफ़ी युवा इसमें बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं क्योंकि युवाओं को ही दही हंडी फोड़ना होता है. कहीं ना कहीं मुंबई में बड़े पैमाने पर भी दही हंडी का उत्सव देखा जा सकता है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई.